आपल्या मनोगतातून दत्ताजी आम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे उमगले. आता आपण वळत आहोत अध्यक्षीय भाषणाकडे. आजच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर श्री श्याम मोहरकर यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय दृष्टिकोन व्यक्त करावा. प्राध्यापक डॉक्टर श्याम मोहरकर. इतिहासकार अज राजूरकर स्मृती प्रतिष्ठान सृजन चंद्रपूर तर्फे आयोजित राजूरकरांचे परमशिष्य इतिहास क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करणारे दिवंगत दत्ताजी रामचंद्र तन्नीरवार यांच्या जीवन कार्यावरील गौरव ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी उपरोक्त संस्था याशिवाय या चंद्रपूरला भूषणावह असलेले सर्व उपस्थित चंद्रपूरकर यांच्यातर्फे यांच्या समोर यांच्या साक्षीनं पहिला गोंडवन भूषण पुरस्कार सोहळा दिला गेला. असे सर्व मान्यवर ज्यांच्या शुभ हस्ते दत्ताजींच्या गौरव ग्रंथाचं प्रकाशन झालं त्या लोकमान्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य, मराठी विभाग प्रमुख, संगीत तज्ज्ञ आणि गायिका ज्यांनी गौरव ग्रंथाचं सुंदर विवेचन केलं आणि ते विवेचन किती सार्थ होतं हे तुमच्या हातात आलेल्या पुस्तकावरून तुम्हाला कळलेलं असेल. या कार्यक्रमाला लाभलेले विशेष अतिथी प्राध्यापक डॉक्टर श्यामराव कोरेटी, अधिष्ठाता मानव्य विद्याशाखा आणि समाज विज्ञान विभाग प्रमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर हे लाभलेले आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांच्या नेतृत्वात आम्ही अजूनही मराठी विषयामधील डॉक्टरेट आणि डिलीटच्या पदवीचं संशोधनाचं समीक्षण करण्यासाठी आमची समिती उपलब्ध आहे. असे एक मोठे व्यक्तिमत्व नागपूर विद्यापीठाचे. दुसरे मोठे प्रमुख अतिथी माननीय सुरेश चोपणे, जे खगोलशास्त्र आणि पर्यावरण शास्त्राचा अतिशय दांडगा अभ्यास आहे, संशोधक आहेत. या गौरव ग्रंथाचे संपादक सन्माननीय श्री अमित भगत सर, स्वतः इतिहास अभ्यासक आहेत, संशोधक आहेत. या गौरव ग्रंथाचे मुखपृष्ठकार सुदर्शनजी बारापात्रे, जे सुप्रसिद्ध सिद्धहस्त चित्रकार म्हणून चंद्रपुरातच नव्हे तर आपल्या जवळपासच्या महाराष्ट्रात त्याही पुढे देशात सुप्रसिद्ध आहेत. चंद्रपूरच्या नामांकित सृजन परिवाराचे सर्वेसर्वा आशिषजी देव, त्यांची चमू. याशिवाय दत्ताजींचा संपूर्ण परिवार, प्रभातजी, संपूर्ण परिवार आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व चंद्रपूरकर मान्यवर बंधू भगिनींनो, असल्यास पत्रकार मित्रांनो, अत्यंत वादळी पावसामध्ये आपण एका वादळी व्यक्तिमत्वाला भेटण्यासाठी, त्यांना जाणून घेण्यासाठी, त्यांचा अनुभव या वक्त्यांच्या मुखातून ऐकण्यासाठी कुठल्याही त्रासाची तमा न बाळगता इथपर्यंत आलो. त्यामुळे आपण सर्वांचे सर्वप्रथम मनपूर्वक धन्यवाद देतो. मित्रहो, विशिष्ट काळात प्रत्येक गावाचा, शहराचा, जिल्ह्याचा एक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, ऐतिहासिक चेहरा असतो. त्या चेहऱ्याने आपण तो गाव आणि शहर ओळखत असतो. राजकीय आणि सामाजिक कार्याच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे दोन्ही मान्यवर स्वतःच्या उद्बोधनातून, लोकांच्या प्रबोधनातून, विचारातून, कृतीतून आणि दररोज येणाऱ्या वृत्तपत्रातून, प्रसार माध्यमातून आपलं लोकांकित वलय जनमानसावर रुजवीत असतात. साहित्यिक आणि सांस्कृतिक चेहरा लाभलेले लोक साहित्यिक आपल्या लेखनातून, आपल्या प्रकाशित होणाऱ्या कलाकृतीतून
तर सांस्कृतिक चेहरा आपल्या कलेतून आपलं प्रतिभांकित वलय जनमानसात रुजवीत असतो आणि श्रेष्ठत्व प्राप्त करीत असतो. मात्र ऐतिहासिक चेहरा जनतेपासून अलिप्त राहून सातत्यपूर्वक संशोधन करीत असतो. पुरातन काळातील ऐतिहासिक व्यक्तिरेखा, त्यांचे संदर्भ, मग त्यासाठी लागणाऱ्या काही शिलालेख, ताम्रपट, काही घडलेल्या घटना, प्रसंग, या सगळ्यांचा धांडोळा घेत घेत फिरत असतो. त्यांचे संदर्भ गोळा करत असतो आणि सर्वांची शृंखलाबद्ध मांडणी करून इतिहास लेखनाचं कार्य तटस्थपणे एकांतामध्ये करीत असतो. म्हणून राजकीय सामाजिक चेहऱ्याप्रमाणे या इतिहासकाराला लोकांकित वलय लाभत नाही. साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करून देदीप्यमान स्टेजवर प्रकाशमान झालेल्या व्यक्तिरेखांप्रमाणे ही व्यक्ती प्रतिभांकित किंवा लोकांकित झालेलीच नसते. ती एकांतात रमणारी असते. आणि अशी व्यक्ती वर्षानुवर्ष संशोधन केल्यानंतर या संशोधनातून एखादी व्यक्तिरेखा जिला रंग, रूप, आकार, शौर्य, धैर्य, तेज, पराक्रम या गोष्टी लाभून ती व्यक्तिरेखा पुस्तकाच्या रूपानं जेव्हा समाजासमोर येते त्यावेळेला ते तेजांकित वलय पाहिल्यानंतर असं वाटायला लागते की वा क्या बात आहे. अशी व्यक्तिरेखा आपण पाहिली नव्हती. हे भाग्य, हे मोठेपण या इतिहासकाराला कधी कधी जिवंतपणी लागते, बरेचदा ते मरणोपरांत लाभत असते. अशाच एका गेली 35 वर्ष सातत्यानं इतिहासाचं पुरातत्व विभागाच्या माध्यमातून संशोधन करणाऱ्या चेहऱ्याचं, ध्येयवेड्या इतिहासकाराचं नाव आपणा सर्वांना परिचित आहे, दत्ताजी रामचंद्र तन्नीरवार. खरं तर सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर जनप्रवाद असा सांगतो की हा इतिहास जमा होण्याचा काळ आहे. रिटायर्ड झालेला माणूस इतिहास जमा होण्याच्या काळामध्ये दत्ताजींनी जे सतत 35 वर्ष मरेस्तोवर संशोधन केलं त्याला भारतीय इतिहासामध्ये तोड नाही. काय काय केलं यांनी तर सुरुवातीला जवळपास सरांनी सांगितलं की 150 लेख त्यांनी भारतीय संस्कृती मंडळाच्या नियतकालिकातून, काही मासिकातून, काही त्रैमासिकातून प्रकाशित केले. काही पुस्तकं त्यांची या चंद्रपूरचे बाबू आयटमचे सर्वेसर्वा प्रकाशक यांच्या सर्वोदय प्रकाशनाद्वारे काही पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली. आणि अशा व्यक्तीला आज आपण गोंडवन भूषण पुरस्कार देतो ही आपणा सर्वांची अभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. याला कारण या जिल्ह्याला इतिहासच नाही. सुरेटे सर, आपण जे बोललात म्हणजे कसं आहे, मला 15 मिनिटाची वेळ दिलेली असल्यामुळे मी सगळ्यांचा गोषवारा घेऊन परामर्श करू शकत नाही की आदिवासी समाजानं जवळपास 700-800 वर्ष या परिसराचं प्रतिनिधित्व केलं. हा प्रदेश सांभाळला, मोठमोठी किल्ले बांधली, राजवाडे बांधलेत. तो समाज आज मागासलेला आदिम समाज म्हणून ओळखला जातो. यापेक्षा आणखी कोणतं दुर्दैव असू शकतं चंद्रपूरकर? आपली रेषा मोठी करताना दुसऱ्याची रेषा कापून टाकायची आणि त्याला खुजं ठरवायचं, ही जी मानसिकता आपल्या लोकांची आहे त्यामुळे हे घडत आहे. मुळातच मोठे असलेले लोक, मुळातच आदिम संस्कृतीशी नातं जुडलेले लोक जे गोंडवन परिसरामध्ये राहत होते त्यांचा अनाकलनीय, न लिहिलेला, कुठेही न सापडणारा इतिहास अजय राजूरकर आणि दत्ताजी तन्नीरवार यांनी लिहिलेला आहे. ही आपणा चंद्रपूरकरांसाठी अतिशय मोलाची गोष्ट आहे. या म्हणून या दोघांचंही जेवढं उपकार मानावेत तेवढे थोडेच आहे. दत्ताजींनी जे राजूरकरांनी 1956 साली चंद्रपूरचा इतिहास प्रकाशित केला आणि चंद्रपूरला सुद्धा इतिहास आहे हे त्यांनी दाखवून दिलं.
चंद्रपूरला इतिहास आहे हे दाखवून दिलं. तोपर्यंत चंद्रपूरला इतिहासच नाही हाच गैरसमज दृढ झालेला होता. शैक्षणिक आपल्या शैक्षणिक काळाचा आढावा जर घेतला तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही इतिहासामध्ये काय शिकलात. शाळा महाविद्यालयातील अभ्यासक्रमामध्ये हिंदुस्थानचा इतिहास म्हणजे मोगल, राजपूत, कुतुबशाही, निजामशाही, मुघलशाही, शिवशाही, पेशवाई, मोगली सत्ता, त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास, एवढाच इतिहास आम्हाला वर्गामध्ये आमच्या पिढीला शिकवला जात होता. या दोघांनी जो इतिहास लिहिला या गोंडवंश राजवटीचा, यामुळे मध्य प्रदेशातील गडवंडला असेल, खेरला, देवगड या ठिकाणी असलेली गोंडवंशीय राजवट आणि चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील बल्लारशा, चंद्रपूर, नांदेड पुढे जाऊन देवगड पर्यंत असलेली गोंडवंशीय राजवट आणि या राजवटीनं उत्तम प्रकारे केलेला राज्यकारभार आणि पुढे आंध्र प्रदेशातील शिरपूर पासून तर आसिफाबाद पर्यंत या सत्तेचा केलेला विस्तार. म्हणजे चंद्रपूरच्या माणसांनी आंध्र प्रदेशापर्यंत जाऊन आपल्या सत्तेचा विस्तार करणं, त्यामागे त्याच्या मनामध्ये, त्याच्या मनगटामध्ये किती ताकद होती, तो किती शूरवीर योद्धे होते याची कल्पना आपल्यास येईल. आणि हा अनुल्लेखित इतिहास राजूरकरांच्या पुढे जाऊन दत्ताजी तंदीरवार यांनी आपल्याला दिलेला आहे. यासाठी तंदीरवारांना राजूरकरांची प्रेरणा लाभली, गुरुजींचं आशीर्वाद लाभले, मार्गदर्शन लाभले, स्वतःची ज्ञान लालसा होती, कष्ट करण्याची तपश्चर्या होती, ऐतिहासिक मंदिरं असतील, शिलालेख असतील, गॅजेटियर असेल, या सर्वांचा अभ्यास करण्याची, सातत्यानं चिंतन करण्याची वृत्ती होती. आणि या सर्वांच्या आस्थेतून, सततचा अभ्यासातून त्यांनी चंद्रपूरच्या गोंड सत्तेशी मराठ्यांचा संघर्ष हा पहिला लेख लिहिला. दुसरा लेख लिहिण्यासाठी त्यांना सांगितलं गेलं, तो लेख होता चंद्रपूरच्या गोंड राजवंशाच्या देवगडच्या गादीवरती. हा लेख लिहिण्यासाठी त्यांना सांगितलं गेलं की 8-10 दिवसामध्ये तुम्ही लिहून आमच्याकडे आणून द्या. राजूरकर म्हणाले. त्यांनी लिहिला तो 8-10 दिवसामध्ये आणि त्यांना सांगितलं की सर हा तो लिहिलाय मी, पण यात काही सुधारणा असतील तर सुचवा. म्हणून 8-10-15 दिवस वाट पाहत बसले. निरोप काही आला नाही आणि एक दिवस निरोप आला की गुरुजी गेले. दत्ताजी तंदीरवार त्या दिवशी खऱ्या अर्थानं पोरके झाले. त्याच्या डोक्यावरचं कृपाक्षत्र जे होतं तेच हरपले. काय करावं अशा परिस्थितीत? म्हणून हाताला येईल तो माणूस त्यांनी हातात धरला. जे या क्षेत्रामध्ये धडपडत आहेत, काम करत आहेत, मग ते मदनराव जानकर असो, टी जुलमे असो, नरेंद्र मिश्रा असो, सुरेश धोपटे असो, महेंद्र टिपले, या सर्वांच्या सहकार्यानं जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी त्यांनी आपले लेख प्रकाशित करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर छोटी छोटी पुस्तकं लिहिली. विदर्भातील अष्टविनायक असो, चंद्रपूरची महाकाली, अंचलेश्वर महात्मे. खरं तर या पुस्तकांकडे पाहिलं तर ही प्रारंभिक स्वरूपाची माहिती त्यांनी जे पाहिलेलं होतं, त्यांनी जे ऐकलेलं होतं महात्मे, त्यांना जे गवसलं होतं यावरती केलेले भाष्य, अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. दत्ताजींच्या संशोधनाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती 2008 नंतर. चंद्रपूरकरांसाठी अजय राजूरकरांनी लिहिलेला जो इतिहास होता, या इतिहासामध्ये राणी हिराई यांनी पतीच्या मृत्यूनंतर दत्तक पुत्राला गादीवर बसवले. स्वतः जवळपास 1704 ते 1719 15-16 वर्ष स्वतः राज्यकारभार केला. आणि या काळात पडलेली मंदिरं बांधली, जीर्ण मंदिराचा उद्धार केला. म्हणजे आपली इतिहासाकडे पाहण्याची एक दृष्टी असते, त्या दृष्टीच्या पलीकडे आपण इतिहासकाराकडेही पाहत नाही. असो तर राजूरकरांनी हा संदर्भ त्यामध्ये दिलेला होता. म्हणजे हिराई राणी व्यक्तिरेखाही कशा प्रकारची होती याचं विवेचन विस्तृतपणे त्या पुस्तकामध्ये नव्हतं. गोंडवंश राजवटीचा इतिहास हा लेख जेव्हा त्यांनी स्वतंत्रपणे लिहायला घेतला, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला या व्यक्तिरेखेला अजून शोधलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आणि मग लक्षात आलं की राणी हिराई ही फक्त धार्मिक बाई नव्हती, तर ती शूर, वीर, पराक्रमी, मुत्सद्दी, चतुर राजकारणी,
बुद्धिमान स्त्री असल्याचे पुरावे त्यांना जागोजागी मिळालेत आणि ते त्यांनी नोंदवले. कर्तृत्वशाली महाराणी हिराई या पुस्तकाच्या रूपानं, जे बाबू आयटम 2016 मध्ये प्रकाशित केलेलं आहे, या पुस्तकाच्या रूपानं कर्तृत्वशाली राणी हिराई पुस्तक प्रकाशित केलं आणि महाराष्ट्राला अपरिचित असलेला इतिहास महाराष्ट्राच्या परिचयाचा केला. आम्हाला इतिहासातल्या स्त्रिया कोणत्या माहीत होत्या? राणी दुर्गावती, राणी ताराबाई, राणी अहिल्याबाई, राणी लक्ष्मीबाई यांच्या बरोबरीनं या गोंड राजवटीमधली महत्वाची राणी हिराई सुद्धा तेवढीच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक पराक्रमी आहे हे दाखवण्याचं काम दत्ताजी तंदीरवारांनी केलेलं आहे. दुसरं त्यांचं पुस्तक जे आहे मोकासेदार, चिमूरची मोकासेदार मैनाबाई, हे पुस्तक बाबू आयटमनी 2018 साली प्रकाशित केलं. अतिशय सुंदर पुस्तक की ही मैनाबाई जी होती, ही मैनाबाई कोण होती, ही व्यक्तिरेखा कुठेही कुठल्या इतिहासामध्ये आलेली नव्हती. ती दत्ताजींची स्वतंत्र निर्मिती आहे. याचा उल्लेख अजय राजूरकरांच्या पुस्तकामध्ये आहे. तो उल्लेख असा की गोविंद शहा यांची ही बहीण, जो आपल्या भद्रावती जवळच्या चंदनखेड्याचा जमीनदार होता आणि तिथेही राहायची, तिचं लग्न चिचगड गोंदियाकडचा तिथल्या एका सरदाराशी झालं. लवकरच तो मरण पावला आणि त्यानंतर ती भावाजवळ राहू लागली. 1700 साली हिराईचे पती राजा वीरशाह यांनी या स्त्रीला, आपली चुलत बहीण आहे म्हणून तिला चंद्रपूरला बोलावून घेतलं. आपल्या राजवाड्यामध्ये तिला एक मानाचं पद दिलं आणि ती राहू लागली. मित्र, हा एवढा इतिहास राजूरकरांच्या जो पुस्तकामध्ये होता त्यावरती भाष्य करण्यासाठी याचं विस्तृत विवेचन दत्ताजींनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे की ही मोकासेदार मैनाबाई नेमकी कोण होती. ती नुसती साधी स्त्री होती का? चुलत भावाची बहीण, ये ग बाई, करमत नसेल तर इकडे राहा म्हणून आणली मानापरासाठी, साडीचोडीसाठी? नाही, ती मुळात शूरवीर होती. बालपणी राणी लक्ष्मीबाईचे किस्से जे ऐकतो आपण की ती नानासाहेबांबरोबर घुडसवारी करीत होती, कशा पद्धतीनं हिनं बालपणीच शस्त्र, शास्त्र आणि घुडसवारी हे सगळे शिक्षण, प्रशिक्षण गोविंद शहाकडून घेतलेलं होतं. पती मरण पावल्यावर हिच्यामध्ये असलेली एनर्जी, हिच्यामध्ये असलेली ताकद आपल्या कामात आली पाहिजे म्हणून या वीरशहानं तिला आपल्याकडे बोलावलं आणि तिला सन्मानाचं पद दिलं. 1704 मध्ये जेव्हा वीरशहाचा मृत्यू झाला, हा मृत्यू सुद्धा अतिशय विदारक स्वरूपाचा आहे. आपल्या सर्वांना माहीत असावं म्हणून फक्त 1 मिनिटाचा वेळ घेतो की राणी हिराईला मुलबाळ होत नव्हतं म्हणून त्यांचं दुसरं लग्न करून देण्याचा प्रयत्न हिराईनं केला. लग्न करून वरात दारापर्यंत आली आणि दारात आल्याबरोबर त्याच्याच अंगरक्षकानं ज्या पद्धतीनं इंदिरा गांधींचा खून केला त्याच पद्धतीनं सेम दारात आलेल्या वीरशहाचा त्याच्याच अंगरक्षकानं गळा कापला आणि तिथे ते मुंडकं पडले. अशा परिस्थितीमध्ये गादीवर मुलगा घेऊन राज्यकारभार करणं सोपं काम नाहीये. हे विवेचन जेव्हा विवेचक दृष्टीनं आपण वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की ही बाई, या बाईमध्ये किती पोटेन्शियल होतं, किती ताकद होती, किती शूर होती, वीर होती, हे आपल्या लक्षात येतं. तर ही मोकासेदार मैनाबाई या काळापासून या लहान मुलाची प्रशिक्षक बनली. याला सगळं शस्त्र शास्त्र शिकवण्याचं काम, मुळात ती आत्या होती पण मुत्सद्दी होती, राजकारणी होती, चतुर होती, शूर होती, शस्त्र परंगत होती. राणी हिराईच्या हे लक्षात आलं. कदाचित कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरू शकतो. ज्युलियस सीझर नाटकामध्ये एक वाक्य आहे, सीझरला मारण्यासाठी त्याची बायकोच पुढे होते आणि वार करायला सांगते सेनापतीला. त्याचबरोबर दुसरा एक वार त्याचा मित्र करतो तेव्हा सीझर मागे वळून म्हणतो, ब्रुटस यू टू. म्हणजे कोणी दुसऱ्यांनी माझ्यावर वार केला असता तरी चालला असता, पण तू माझा सख्खा मित्र ज्याच्यावर मी माझ्यापेक्षाही जास्त विश्वास ठेवतो, अशा व्यक्तीनं जर गद्दारी केली, गद्दारीचे अनेक प्रयोग आपण पाहत असो लखलाप त्यांच्याकडनं, तर ही जी गद्दारी या ज्युलियस सीझरच्या बाबतीत झाली, ही हिराई अतिशय चतुर होती, चाणाक्ष होती, बुद्धिमान होती.
आणि तिनं पाहिलं की कदाचित अशी वेळ येऊ शकते आपल्यावर की हीच आपल्या या भाच्याला आपल्या हातामध्ये घेऊन आपलं राज्य गिळंकृत करू शकते. या भूमिकेतून आपल्यापासून तिला दूर ठेवण्यासाठी तिला चिमूरचा मोकासा, चिमूरची जमीनदारी दिली आणि अशा पद्धतीनं मोकासेदार म्हणजे चिमूरची मोकासेदार मैनाबाई ही प्रसिद्धीला पावली. तिथे गेल्यावर तिनं काय काय करावं, आजचं जे चिमूर आहे ते पाहिल्यावर असं वाटेल की आपल्याला म्हणजे या बाईनं तिथे नेमकं काय केलं बा. तर ते 17-18 झोपड्यांचं एक गाव असलेलं चिमूर त्या काळातलं 17व्या शतकातलं म्हणजे 1705-6च्या दरम्यान ती तिथे गेलेली आहे. 1705 त्यावेळेला 15-16 झोपड्या तिथे होत्या. त्या झोपड्या आणि परिसर, या परिसराची जमीनदारी तिला मिळालेली होती. सर्वप्रथम 12 बलुतेदारांना या मैनाबाईने बोलावलं की जेवढे काही कष्टकरी आहेत, कारागीर आहेत, त्या सगळ्यांनी इथे यावं, आम्ही राहायची व्यवस्था करतो. जागोजागी तलाव बांधली, शेतीला पाणी उपलब्ध करून दिला, म्हणजे जमीन सुजलाम सुफलाम करून दिली, कारागिरांना रोजगार दिला, धंदे व्यवसाय वाढले आणि अशा पद्धतीनं एक नगर आज आपण पाहतो. असं नगर घडवण्यात या मैनाबाईचा फार मोठा हात असलेला आपल्याला दिसतो. उमरेडच्या वतनदाराबरोबर, देशपांडे बरोबर तिने युद्ध सुद्धा केलेलं आहे. त्या युद्धाला दत्ताजींनी फार सुंदर नाव दिलं, प्रकाश युद्ध. ही एक वेगळी संकल्पना आहे. तर या युद्धामध्ये तिने विजय मिळवला आणि तिथेही आपला जंप बसवला. म्हणजे चिमूर पासून तर उमरेड पर्यंत एवढा भाग काबीज करण्याचं काम तिने केलं. दुसरी व्यक्तिरेखा पुस्तकं सगळे सांगत नाही, कारण 9 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे, त्याचा उल्लेख आलेला आहे. आणखी एक व्यक्तिरेखा जी आहे, जी दत्ताजींची स्वतंत्र निर्मिती आहे, ती आहे बाळा मोकाशी. ही बाळा मोकाशी त्यांच्या 8व्या क्रमांकाच्या पुस्तकातील गोंडवनातील वन्य जातीचा पहिला स्वातंत्र्यवीर बाळा मोकाशी. म्हणजे आजपर्यंत आम्ही पुलेश्वर बाबू शेळमाके यांच्याकडे आदरानं पहिला क्रांतिकारक गोंडवनातील म्हणून पाहत होतो. त्यानंतर बिरसा मुंडांकडे पाहत होतो. पण त्याही आधी या गोंडवनामध्ये आदिम जातीतील किंवा वन्य जातीतील क्रांतिकारक होते, ज्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलं. कदाचित ते बंड फसलं असेल, कदाचित ते बंड परिपूर्ण झालं नसेल, पण बंडाचं निशाण ज्यांनी फडकवलं, हा निशाण फडकवणारा वन्य जातीचा वीर बाळा मोकाशी होता. हा बाळा मोकाशी कुठला होता तर सिंदेबाई जवळ गडबोरी नावाचं गाव आहे, त्या गडबोरीचा हा वतनदार. आणि हा काळ होता इंग्रजी राजसत्ता भारतामध्ये रुजल्यावरचा काळ. 1818ला पेशवाई उडाली आणि इंग्रजांचं सार्वभौम राज्य अस्तित्वात आलं. नागपूरच्या रघुजीराजे भोसल्यांचीही अकालपट्टी झाली. त्यांचं कुटुंब देशोधडीला लागलं. कुठं जावं, काय खावं. तुकाराम महाराज म्हणतात ना, काय करावे आता, कुठे जावे, कोणाला तोंड दाखवावे, अशी परिस्थिती त्या राजांची निर्माण झालेली असताना या रघुजीराजे भोसलेंचा पुत्र बाळासाहेब भोसले हा या बाळ मोकाशीकडे आला. याला कारण या मोकाशीनं जे बंड उभं केलं होतं, हे बंड इंग्रजी सत्तेविरुद्ध होतं, इंग्रजी कार्यालयांविरुद्ध होतं, इंग्रजी सैनिकांविरुद्ध होतं. कारण या सर्वांचा जाच सामान्य नागरिकांना आणि गोंडवन सत्तेला होत होता. म्हणून ही सर्व मिळून जे बंड पुकारलं गेलं, त्या बंडाचा म्होरक्या, त्या बंडाचा नेता होता बाळा मोकाशी. त्याच्या नेतृत्वामध्ये ही सगळी फौज तयार झाली आणि प्रत्यक्ष गावामध्ये राहून आपल्याला लढणं शक्य नाही हे लक्षात आल्यावरती त्यांनी मग ही जी गावं आहेत, नागबीड पासून तर अगदी पवनीपर्यंत, आंभोऱ्यापर्यंत, आंभोऱ्यापासून पुढे ब्रह्मपुरीपर्यंत, नागबीडपर्यंत या संपूर्ण टापूमध्ये असलेलं जंगल, या जंगलामध्ये आपली सेना ठेवून लोकांच्या अन्नावर जगत जगत या लोकांनी ब्रिटिश सैन्याशी जवळपास 2 वर्ष संघर्ष केला आणि त्यांना नष्ट करायचा किंवा त्यांना हरवण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही. हा इतिहास अजूनही इथेच थांबलेला आहे. दत्ताजींना तो पूर्ण करता आला नाही. आजच्या युवा संशोधकांना तो पूर्ण करण्याची खूप मोठी संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. अशा प्रकारे दत्ताजीचं प्रचंड मोठं काम आहे आणि म्हणून त्यांना आपण गोंडवन भूषण पुरस्कार दिलेला आहे. दत्ताजींनी जवळपास निवृत्तीनंतर 35 वर्ष संशोधनाचा ध्यास घेऊन
आपलं आयुष्य समर्पित केलं संशोधनासाठी. ऐतिहासिक सत्य जगासमोर आलं पाहिजे यासाठी जीवाचा आटापिटा केला, रान केलं. हा ऐतिहासिक दृष्टिकोन स्वीकारून आज इतिहास नव्यानं लिहिण्याची गरज आहे. या गुणवंशीय राजवटीकडे तेवढ्याच आत्मीयतेनं पाहण्याची गरज आहे की ज्यांनी खरंच प्रचंड आपल्या पराक्रमाच्या बळावरती साम्राज्य निर्माण केलीत आणि ती उत्तम प्रकारे चालवलीत. आपण काय करतो, नेमका शेवटचा काळ आपण लक्षात घेतो आणि या शेवटच्या काळामध्ये या राजवटीच्या राज्यकर्त्याकडून झालेली नादानी, झालेली भाऊबंदकी, आपसातले वैरभाव, भेदाभेद, सत्ता प्राप्तीचा हव्यास याच गोष्टींकडे लक्ष देतो आणि या राजवटीला, संपूर्ण राजवटीला झिरो करून टाकतो. हे अतिशय दुर्दैवाचं आहे. म्हणून हा संपूर्ण इतिहास वाचणं अत्यंत आवश्यक आहे. एक प्रसंग मी सांगतो. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं भारत शासने अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रपूरला आले होते आणि माझ्याकडे प्रास्ताविक होतं. त्या प्रास्ताविकातून मी चंद्रपूरचा 500-700 वर्षाचा इतिहास 10 मिनिटांमध्ये सांगितला. तेव्हा ते म्हणाले, का हो एवढा मोठा इतिहास चंद्रपूरला आहे? म्हटलं हो, नागपूरपेक्षा मोठा आहे. म्हणजे आम्हाला माहीतच नाही. म्हटलं नाही, कोणी सांगतच नाही. कारण काय, तर इतरांचा इतिहास सांगितला तर आपला इतिहास खुजा ठरतो. त्यामुळे लोक या भानगडीत पडत नाहीत म्हटलं. म्हणून म्हणजे एवढा प्रचंड इतिहास असलेला आपला जिल्हा, आणि हा नुसता जिल्हा, आपला जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा नाही तर गडचिरोली आला आणि हा समग्र पट्टा ज्या ठिकाणी गोंडवंशीय राजांची राजवट होती, हा प्रचंड पट्टा. आणि या पट्ट्याच्या प्रत्येक सन्माननीय माणसानी, या कर्तृत्ववान दत्ताजी तंदीरवारांनी त्यांना मोठं करण्यासाठी, त्यांना उचलण्यासाठी, त्यांचं महात्म्य वर्णन करण्यासाठी जी पुस्तकं लिहिली. म्हणून दत्ताजींना गोंडवन भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. याची सर्वांनी दखल घ्यावी, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. जयश्री मॅडम यांनी सांगितलं की 2023 मध्ये 10 सप्टेंबर 2022 मध्ये भारतीय इतिहास संशोधन मंडळ संस्था आणि साहित्य परिषद यांच्या वतीनं दत्ताजींचा सत्कार केला होता. फार मोठा कार्यक्रम त्यावेळेला झाला होता. सुदैवानं त्याही कार्यक्रमाचा अध्यक्ष राहण्याचा सन्मान मला प्राप्त झाला होता. आणि त्यावेळेला मी दत्ताजींचं बोलणं ऐकलं, ते इतके भावविभोर झाले होते की जणू काही असं वाटलं की आपल्या आयुष्याची पूर्ण कृतार्थता झालेली आहे. न लगे काही, न लगे मुक्ती धनसंपदा, इथपर्यंतची त्यांची एक अवस्था मी अनुभवलेली होती. म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये केलेलं कर्म आणि त्याचं मिळालेलं फळ, याची देही याची डोळा पाहण्याचं भाग्य दत्ताजींना लाभलेलं होतं. तो चेहरा मला आजही आठवतो. आणि त्यांच्या शेवटच्या मृत्यूच्या 4 दिवसाआधी बाबू आयटम तर्फे त्यांचा जो शेवटचा ग्रंथ दक्षिण पथातील गोंडकालीन चंद्रपूर 10/2/2024 जो प्रकाशित झाला, त्याही वेळेला त्यांचा तो जो फोटोमध्ये असलेला चेहरा पाहिल्यावर असं वाटते की हा माणूस कृतार्थ आयुष्य जगला. त्यांना जे जे मिळवायचं होतं आयुष्यामध्ये ते मिळवलं आणि कृतार्थ जीवन जगला. आपलं नाव अजरामर राहील एवढी कीर्ती त्यांनी या पुस्तकांच्या रूपानं संपादित केलेली आहे. मगाशी तुम्ही म्हणालात की या कार्याला सूर्याची उपमा देता येणार नाही, बरोबर आहे. पण सूर्याची उपमा आपल्याला अज राजूरकरांना देता येऊ शकते. कारण त्यांनी अप्रकाशित इतिहास सूर्यप्रकाशात आणला. चंद्रपूरचा इतिहास अज राजूरकरांनी सूर्यप्रकाशात आणला, आपल्या चक्षुसमोर, डोळ्यासमोर आणला. आपल्याला दिसतो की हा चंद्रपूरचा इतिहास आहे. म्हणून पुरातत्व विभागाच्या माध्यमातून इतिहास संशोधनाचं महत्कार्य करणारे अज राजूरकर हे चंद्रपूरच्या भूमीवरील नभामंडळातील, आकाशातील, अंतराळातील सूर्य आहेत. तर दत्ताजी तन्नीरवार या नभामंडळातील चंद्र आहे. चंद्राचं काम अतिशय शीतल असते. शांतपणे आपण ते पाहू शकतो. त्यांचं कार्य शांतपणे आपण अनुभवू शकतो. महत्त्वाचा दिवस आज दत्ताजींचा जन्मदिवस 23 ऑगस्ट आणि आजच चोपडेसर राष्ट्रीय अंतराळ दिवस आहे. आणि या अंतराळ दिनाच्या निमित्तानं हे अंतराळात गेलेले 2 चंद्र सूर्य
आपल्यालाच नव्हे तर या पुढील युवा पिढीला सतत आपल्या कार्यातून मार्गदर्शन करत राहतील, प्रेरणा देत राहतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. त्या दोन्ही महात्म्यांना, दोन्ही ज्ञान महर्षींना मी माझी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षपद मला सृजन आणि राजा राजूरकर स्मृती प्रतिष्ठान यांनी दिलं. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल त्याहीपेक्षा अधिक आपलं मनापासून आभार मानून थांबतो. धन्यवाद.